मेट्स कॉलेज पासआउटनंतर तुम्हाला प्लेसमेंट भेटली बिग एम एन सीजमध्ये लाईक टी सी एस, विप्रो, इन्फोसिस, एल टी आय, कॅपजेमिनाय. बट त्या कंपन्यामध्ये तुम्ही आज काम करतायत सपोर्ट रोलमध्ये, किंवा L1 L2 तुम्ही सपोर्ट देताय, किंवा तुम्ही तिकीटवरती काम करताय, किंवा ऑरेकल तुम्ही सपोर्ट करताय ॲक्च्युली लाईक सिक्वल डेटाबेस. बट तुमचे जे बाकीचे फ्रेंड्स आहेत ॲक्च्युली आज ते तुमच्यापेक्षा 4x% सॅलरी जास्त घेत आहेत, कारण त्यांचा रोल जो आहे तो डेव्हलपमेंट आहे. आणि तुम्ही जर सपोर्टमध्ये काम करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला सपोर्टमधलं डेव्हलपमेंटमध्ये कसं स्विच करायला चान्स भेटेल. तर आपल्या ज्या फुलस्टॅक प्लॅटफॉर्मवरती आपण जे काही मुलांना गायडन्स करतो ॲक्च्युली आजपर्यंत हजारो स्टुडंट्स आहेत जे की सपोर्ट रोलमधनं डेव्हलपमेंटला स्विच झाले आहेत. तर मेट्स मी तुम्हाला नक्कीच सांगेल इथे, तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल, MCA केलं असेल आणि तुम्हाला 3 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही सपोर्टमध्ये काम करतायत स्टक विथ सेम CTC, आणि तिथे तुम्हाला कोडिंगवर पण चान्स भेटत नाही, डेव्हलपमेंटचं ॲक्च्युली तुम्हाला काम भेटत नाही आहे, तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स वाढतो आहे पण तुमची सॅलरी ग्रोथ होत नाही आहे, कारण सपोर्टमध्ये कधीच पॉसिबल नाही तुम्हाला तेवढी सॅलरी भेटणं. जर तुम्ही डेव्हलपमध्ये गेलात तर तुमची सॅलरी इन्क्रीमेंट होईल. तर आज मार्केटमध्ये हजारोनी स्टुडंट्स आहेत जे का कॉलेजनंतर बिग MNC त्यांनी जॉईन केली आहे. त्यांचा रोल असतो असोसिएट कन्सल्टंट. मोस्टली जे स्टुडंट्स आहेत ते सपोर्टमध्ये काम करतात, पण त्यांचं एम असतं, पेशन्स असतं की मला डेव्हलपमध्ये स्विच करायचं आहे, पण त्यांना राईट डायरेक्शन गायडन्स भेटत नाही. तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण नक्कीच बेस्ट लेवलला गायडन्स करतो ॲक्च्युली. जर तुम्ही सपोर्टमध्ये काम करता, तुमचा 3 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तर मेट्स इझिली तर तुमचं करंट सॅलरी जर तुमचं 4 ते 5 लाख असेल तर तुम्ही 20-25 लाखापर्यंत स्विच करू शकता, म्हणजे 400% सॅलरी हाईक होईल तुमचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कन्सिस्टन्सी तुम्हाला क्रिएट करायची आहे. जॉब तुम्हाला लेफ्ट करायचं नाही आहे, जॉब करत करत तुम्हाला स्किल बिल्ड करायचं आहे. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण जे काही तुम्हाला गायडन्स करणार आहे ते गायडन्स असणार आहे फुलस्टॅक डेव्हलपरसाठी, जेणेकरून तुमचं करिअर हे बिल्ड होईल लॉंग टर्मसाठी. कारण आज मार्केटमध्ये फुलस्टॅक जावा डेव्हलपर एकदम डिमांडमध्ये आहे. आज AI पण मार्केटमध्ये आलं आहे, पण बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही जर पाहिलं आज पण डेव्हलपरची गरज भरपूर आहे ॲक्च्युली मार्केटमध्ये, राईट? येस. मग तुम्हाला जर स्विच करायचं आहे तर नक्कीच आपला हा लर्निंग पाथ असणार आहे. स्टार्ट विथ कोर जावा, देन विल कम अप विथ द ॲडव्हान्स जावा, इट मीन्स J2EE, देन स्प्रिंग बूट, like to create the REST APIs, data JPA for permissionless layer, securing the REST APIs, we are using Spring Security with JW token, and the architecture we are going to follow here microservice based architecture, and the front end is React.js, and cloud wise we are going to work on here AWS as well as GCP also, and the tool wise Apache Kafka, Docker, Kubernetes, whatnot, it includes the Spring AI as well, all like Postman API, Swagger UI, GitHub, everything we are taking care here. एकदा की तुमचं हे स्किल झालं की तुम्हाला काम करायचं आहे प्रोजेक्टवरती ॲक्च्युली. प्रोजेक्ट म्हणजे रिअल टाईम क्लायंट प्रोजेक्ट्स लाईक फिनटेक, बँकिंग, रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन. तर असे प्रोजेक्ट तुम्ही जर स्वतः बनवले तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि आज मार्केटमध्ये फक्त बॅक एंड येऊन चालत नाही आहे, कॅन्डिडेटला फ्रंट एंड पण आला पाहिजे, म्हणजे तो फुल स्टॅकला अप्लाय करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही फुल स्टॅकला अप्लाय करतायत नक्कीच तुमची सॅलरी 400% सॅलरी हाईक होऊन जाईल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपलं बुक पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला थिअरी वाटतं आहे की नाही सर किती थिअरी असणार याच्यामध्ये, राईट? येस. तुम्हाला फक्त बुक फॉलो करायचं आहे, म्हणजे 15 डेज जर तुम्ही ते बुक फॉलो केलं तरी पण तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता विथ ग्रेट सॅलरी हाईक. तर बुकमध्ये पण आपण हे सगळं कन्सेप्ट कवरअप केलं ॲक्च्युली, थिअरी वाईज आणि प्रॅक्टिकल ऑल्सो, लाईक कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, अँड ऑल टूल्स वी हॅव यूज हिअर, अँड फ्रंट एंड ॲज React.js ॲज वेल. एकदा की तुमचं प्रिपरेशन झालं की त्यानुसार मग मी तुम्हाला गायडन्स करणार आहे की यू कॅन स्टार्ट अप्लाईंग फॉर जॉब, म्हणजे तुमचा मॉक इंटरव्ह्यू झालेला असणार आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं ॲक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही अप्लाय करशाल, आज पण मी तुम्हाला सांगेल भरपूर स्टुडंट्स असतात ॲक्च्युली जे सपोर्टमध्ये काम करतात, डेव्हलपमेंटला स्विच मारायला ते प्रयत्न करतात ॲक्च्युली, पण ते रिझ्यूम पण प्रॉपर अपडेट करत नाही आहे. कारण जे स्किल आहेत मार्केटमध्ये जसं तुम्ही रिझ्यूममध्ये टाकायला पाहिजे, तुम्ही नोकरीवरती अपडेट करताना पण टाकायला पाहिजे की कोर जावा, स्प्रिंग बूट, देन मायक्रो सर्व्हिसेस, AWS क्लाउड, React.js, Apache Kafka, डॉकर, हे सगळं तुमचं IT स्किलमध्ये येणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिझ्यूममध्ये पण असणं गरजेचं आहे, तेव्हा तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होईल आणि नोकरीवरून तुम्हाला HRचे कॉल येतील. आज बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 5-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, ते कॉल करतात सर मला कॉलच येत नाही आहे. कॉल आहेत मार्केटमध्ये ॲक्च्युली, पण तुम्ही तुमचा रिझ्यूम किंवा तुमचं नोकरी प्रोफाईल जे आहे तुम्ही प्रॉपर ते अपडेट केलेलं नसतं. आणि इम्पॉर्टंट, जर तुम्हाला लिंक्डइनवरनं कॉल पाहिजे ते स्किल सेट तुमच्या लिंक्डइनमध्ये पण येणं गरजेचं आहे. तुम्ही प्रोजेक्ट्स ॲड करणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला एंडोर्समेंट पण भेटणं गरजेचं आहे ॲक्च्युली लिंक्डइनला, राईट? येस. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून ॲक्टिव्हली करणं गरजेचं आहे सगळ्या ॲक्टिव्हिटीज. आणि सपोर्टमध्ये काम करतायत तर नक्कीच तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये मूव्ह ऑन करू शकता आणि इझिली तुम्ही ॲप्लिकेशनवरती काम पण करू शकता. त्यासाठी ॲटलिस्ट तुम्ही 6 to 7 hours
तुमचा टाईम तुम्ही लर्निंगसाठी देणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग तुम्ही करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही प्रोजेक्ट्सवरती हँड्स ऑन करणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलात तर आपण कोर जावापासून प्रोजेक्ट चालू करतो. ॲडव्हान्स जावामध्ये पण प्रोजेक्ट आहे, पुढे स्प्रिंग बूट आहे, मायक्रो सर्व्हिसेस आहे, रिॲक्ट जेएस आहे. प्रत्येक स्टेजवर तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे. आणि मोस्टली आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण जे गायडन्स करणार ते बँकिंग प्रोजेक्टसाठी असणार आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला पण माहिती आहे जावा जास्त वर्ल्ड वाईड बँक्समध्ये यूज होतं बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन्स. त्यामुळे तुमचं जे हाईक होणार आहे ते 100% सॅलरी हाईक 100% असणार आहे. आणि इम्पॉर्टंट सांगायचं तुम्हाला झालं की तुमचं करिअर हे बिल्ड होणार आहे. आपल्या करिअर डिस्ट्रॉय नाही करायचं जास्त सॅलरी घेऊन. करिअर आल्यावेळेस आपल्याला बिल्ड करायचं आहे. आज मार्केटमध्ये AI पण आलं आहे. बरेचसे स्टुडंट्स असे असतात की सर मी सपोर्टमध्ये काम करतो आहे, मी जावामध्ये येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण AI मार्केटमध्ये आले होते मला चौकल तर काय, तर जावाच्या कंटिन्युअस ओपनिंग चालू असतात ॲक्च्युली. फक्त आपल्याला काय करायचं आहे, मंकी जंप स्विच नाही करायचे. ॲटलिस्ट तुम्ही जर पुढची कंपनी जॉईन करताय तर तुम्ही मिनिमम 2 इयर्स काम करणं गरजेचं आहे. कारण तो प्रोजेक्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे ॲक्च्युली. 6 मंथमध्ये तुम्ही जंप मार्क्सला सॅलरी हाईक होईल, पण त्याचा काही बेनिफिट्स नाही तुम्हाला. कारण सपोर्टवाले जे कॅन्डिडेट्स आहेत ते काही हेल्प घेत नाही किंवा स्ट्रक्चर प्लॅन ते फॉलो करत नाही. डायरेक्टली जावा लर्निंग करतात, कोर जावाच्या बेसवरती ते इंटरव्ह्यू काढतात, राईट. आणि कंपनीमध्ये गेलं की त्यांना स्प्रिंग बूट असतं, मायक्रोसॉफ्ट आर्किटेक्चर असतं, त्यांना तो काम करायला चान्स म्हणजे भेटलेलाच नसतो आधी. तर ते काय त्याच्यामध्ये काम करणार आहे, राईट. तर यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर गायडन्स भेटणं गरजेचं आहे. यूट्यूबच्या रँडम व्हिडिओ पाहून तुम्हाला काहीच गायडन्स भेटणार नाही. त्यासाठी स्ट्रक्चर करिक्युलम असणं गरजेचं आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही सपोर्टमध्ये काम करतायत तेव्हा तिकीट असतात L1 L2 आणि ते टीम पण असते ॲक्च्युली, बरोबर आहे ना. येस. तर डेव्हलपमेंटमध्ये पण तुम्हाला टीम असणार आहे, परंतु तुम्हाला युनिकली काय काय फंक्शनॅलिटीवरती काम करायची. कारण तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्सच्या पुढे गेलेला असणार आहे. त्यावेळेस बहुतांश कंपन्या तुम्हाला सिनियर इंजिनियर किंवा लीड इंजिनियर प्रोफाईल देणार आहे. तर लीड इंजिनियर किंवा सिनियर इंजिनियरचं कामच आहे तुम्हाला स्वतःचे इश्यूज फिक्स करायचे. तुम्हाला जे काही फंक्शनॅलिटी स्टोरी किंवा इपिक जे असतील त्या तुम्हाला विदिन डिलिव्हरेबल टाईममध्ये फिनिश करायच्यात. आणि वादर त्या रिमेनिंग टाईम जो आहे तो तुम्हाला तुमच्या ज्युनियर्सला पण द्यायचा आहे किंवा एखादं नवीन ऑनबोर्डिंग होत असेल प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला त्यांना पण हेल्प करायची ॲक्च्युली. म्हणजे प्रोजेक्ट सेटअपपासून असेल KT वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या ॲक्च्युली. त्यासाठी जर तुमचं पेशन्स डेव्हलपमेंट असेल तर ह्या गोष्टी पॉसिबल आहे ॲक्च्युली. आणि डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला स्ट्रक्चर करिक्युलम, कन्सिस्टन्सी अँड मोर टाईम तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणं गरजेचं आहे. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, आज पण जावामध्ये आपण जर पाहिलं काही कंपन्या आहेत प्रोग्रेस कंपन्या अजून पण जावा 8 किंवा जावा 11 व्हर्जन वापरतात. पण बऱ्याचशा कंपन्यांना मार्केटमध्ये स्विचिंग फ्रॉम जावा 21 टू जावा 25 ॲज वेल. तर लेटेस्ट जे काही तुम्हाला फीचर्स माहिती आहे जावामध्ये ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की जावा 17मध्ये आपण पाहतो सिल्क क्लास आला आहे, तर त्याचा रिअल टाईम तुम्ही यूज केला पाहिजे ॲक्च्युली प्रोजेक्ट्समध्ये. जसं रेकॉर्ड पॅटर्न आलं आहे, बऱ्याचशा कॅन्डिडेट्स जर आपण विचारलं 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, व्हॉट इज रेकॉर्ड पॅटर्न इन जावा, नाही ते आन्सर देऊ शकत. रेकॉर्ड पॅटर्न जसं तुम्हाला सांगेल मी, जावा 14मध्ये आलं आहे पण जावा 16मध्ये स्टेबल झालं आहे ॲक्च्युली. जसं की आपण जेव्हा लॉग इन जनरेट टोकन करतो आपण ॲक्च्युली, राईट. तर टोकन जनरेट करताना तुम्हाला ते स्ट्रिंग युजरनेम स्ट्रिंग पासवर्ड द्यायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट लॉग इन रिक्वेस्ट नावाचं तुम्ही रेकॉर्ड बनवू शकता. त्याच्या आतमध्ये तुमचं युजरनेम पासवर्ड असणार आहे आणि ते तुम्हाला पास करायचं आहे. का? कारण इट्स इम्युटेबल अँड लंबोकच्या ऑन्टेशन्स पण तुम्हाला यूज करायची गरज नाही. म्हणजे एवढं लाईट वेट ॲक्च्युली रेकॉर्ड. तर ह्या प्रॅक्टिकल तुम्हाला गोष्टी समजणं गरजेचं आहे. आणि एकदा की तुम्हाला ह्या प्रॅक्टिकल गोष्टी समजल्या की तुम्ही इझिली मूव्ह ऑन करू शकता. आणि अजून एक इम्पॉर्टंट सांगेल मी तुम्हाला, स्ट्रक्चर करिक्युलम का महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही रँडम व्हिडिओज पाहतात ॲक्च्युली, राईट. जर तुम्हाला एखादं बँकेत सॉफ्टवेअर बनवायचं आहे तुम्हाला, मी सांगेल तुम्हाला सायनअप तर आपण करत नाही बँकमध्ये, कारण बँकच्या साईडला सायनअप असतं. सेम आपण इथे पण तुम्हाला ते स्टिच करणार आहे. एंड युजर तुम्ही सायनअप ऑप्शन देत नाही डायरेक्टली, राईट. एंड युजरला आपण काय करतो बँक साईडने ते बाय पोस्ट त्यांना क्रेडेन्शियल्स पाठवतात, जे काय असेल अकाउंट ID किंवा युजरनेम पासवर्ड जे असेल ते सेपरेट पाठवतात पोस्टमध्ये, राईट. सेम इथे पण तेच आहे. म्हणजे एंड युजर डायरेक्ट लॉग इन करणार आहे ॲक्च्युली आणि त्याच्यावरती ते पासवर्ड चेंज करू शकतात. तर माझं म्हणणं हे, जेव्हा तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती येत आहेत तेव्हा आपण जे काही तुम्हाला शिकवणार ॲक्च्युली प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमध्ये, तर तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर करिक्युलम असणार आहे. आणि यामध्ये जसं साइन इन झाल्यावरती आपण डिपॉझिट करतो मनी, फंड ट्रान्सफर करतो, विड्रॉ करतो, राईट. विड्रॉ करताना पण अमाऊंट व्हॅलिडेट व्हेरीफाय करूनच आपल्याला पुढे मूव्ह ऑन करायचं आहे. नाही तर इनसफिशियंट फंड एक्सेप्शन थ्रू केलं पाहिजे, ग्लोबल एक्सेप्शन, राईट. आणि जर तुम्ही फंड ट्रान्सफर करताय तर OTP बनला पाहिजे आणि तो OTP पण मेलवरती गेला पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे तुमच्या मोबाईल डिव्हाइसवर जो OTP आला आहे तो तुम्ही इनपुट दिला पाहिजे, तेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवरती शिकायला भेटणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सपोर्ट म्हणून डेव्हलपमेंट द्यायचं असेल आणि तुम्हाला जर स्ट्रक्चर करिक्युलम आणि तुम्हाला तुमचं करिअर स्ट्रॉंग बनवायचं आहे लॉंग टर्मसाठी, देन मेट्स यू कॅन जॉईन अस and start your career in full stack Java development.